ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जळगाव शहरातील अजिंठा चौफुली रोडवरील हॉटेल दरबार आणि CNG गॅस पंप परिसरात बुधवारी सकाळी भरधाव वेगाने धावणाऱ्या टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या मंगला अर्जुन मारी वय 55 राहणार ज्ञानदेव नगर यांना चिरडल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या भीषण अपघातात त्यांचा मुलगा भरत मारी वय 29 किरकोळ जखमी झाला आहे। यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती। अधिक माहिती अशी की मंगला माळी या नेहमीप्रमाणे पिंपराळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी मुलगा भरत सोबत दुचाकीवरून जात असताना भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। धडकेनंतर मंगला माळी या रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांच्यावरून टँकर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली। मी अर्जुन खडूमाळे बोलतोय। माझ्या मिसेस आज सकाळी 8:15 वाजता अजिंठा चौफुलीवर ॲक्सिडेंट झाल्यामुळे देहांत झाले। रस्ता खूप खराब होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला। गाडीवाल्याने त्यांना मागून ठोकलं आणि त्या चाकाखाली गेल्या। खराब रस्त्यामुळे झालंय काय? खराब रस्त्यामुळे झालंय का सगळं? खराब रस्त्यामुळे सर्व काही घडलंय। अच्छा, काय मागणी काय आपली आता? याच्या पूर्वी कधी अपघात झाला होता का असं कोणाचा कुटुंबात तुमच्या खराब रस्त्यामुळे इथे? हा, त्या एक वेळा त्यांना चौफुली तिरसोली रोडवर झाला होता। हां, मोटरसायकलवाल्यानं ठोकलं होतं। यांनाच का? हां, काय झालं होतं तेव्हा? मग त्यांना त्या डोक्याला लागलं होतं थोडं। मिसेसला तुमच्या? हो, मुलाला घसरले लागले। तेव्हा पण रस्त्यामुळेच झाला होता का अपघात? हा, रस्ता चांगला होता पण ते गाडीवाल्यानं खोदल्यामुळे झाला। रोडाचं काम चालू आहे, सिंगल। आता काय मागणी काय आहेत बाबा आपली आता? रस्ता चांगला दुरुस्त व्हावा आणि ट्रक चालकाला शिक्षा व्हावी हेच आमचं। नाव तुमचं? अर्जुन खडूमाळी। मिसेस होता का तुमच्या? हो, माझा मिसेस आहे। माझा फुलांचा व्यवसाय आहे। ठीक आहे। मी जळगाव शहरातल्या खराब रस्त्यांमुळे आतापर्यंत अनेक बळी गेलेले आहेत दादा। हा रस्ता दर महिन्याला 4-5 दिवसामध्ये एक अपघात येतो होतो। जवळपास एका वर्षाचा विचार केल्यानंतर 450 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे। काय नेमकी मागणी असणार आहे? काय तुमचा रोष आहे? सर, रस्ता कमल पॅराडाईजपासून तर अजिंठा चौफुलीपर्यंत ही सिंगल लाईन चालू आहे। पण त्यांनी सिमेंटच्या रोडाचं काम चालू केलेलं आहे, पण त्याच्या आधी रस्ता असा खणून ठेवलेला आहे की तिथनं मोटरसायकलवाला जर गेला जोरात म्हणा की हळू म्हणा, ती गाडीचा बॅलन्स जातो आणि तो साहजिक तो रस्त्यावरनं पडणार आहे। पण हे गाडी त्यांच्या समोर, हे ज्यावेळेस चालत होते मंगलाताई आणि आमचा भाचा, त्यावेळेस समोर चालताना त्याने गाडी धीरे चालवली असताना मागच्या ट्रकवाल्याला किंवा डंपरवाल्याला जो कोणी होता, आता कोण होता मला माहिती नाही, मग त्याने त्याला ते समजलं नाही आणि त्याने मागून धडक दिली गाडीला। तर धडक दिल्यामुळे ही उजव्या बाजूला पडली, तो डाव्या बाजूला पडला आणि याच्या अंगावरनं तर गाडीचं चाक गेलेलं आहे। जर का रस्ता चांगल्या प्रतीचा असता किंवा ज्यावेळेस तुम्हाला काम आहे त्यावेळेस तुम्ही खणा किंवा बॅरिकेड्स बंद लावा तिथे किंवा रस्ता बंद करा, तेवढा तात्पुरता जर केला असता तर हा अपघात घडला नसता। अजिंठा चौफुलीपासून तर प्रभात चौकापर्यंत त्याच्याही पुढे रस्ता खणून ठेवलेला आहे, सर्व्हिस रोडसुद्धा। तिथे रोडाचं काम चाललं आहे। आमची मागणी एवढीच आहे की रोडाचं काम तात्काळ व्हायला पाहिजे, जे लोकांचे जीव असतील अपघात घडणार नाही तेवढी काळजी शासनाने घ्यायला पाहिजे। यावेळेस नेमका त्यांनी रस्ता खरडून ठेवला आहे, पूर्ण खरडून ठेवलेला आहे। त्याच्यावरनं तुम्ही स्वतः गाडी चालवून बघा, तुम्हाला लक्षात येईल की माणसाचा बॅलन्स कसा जातो त्याच्यावर। खराब रस्त्यामुळेच मृत्यू झाला? खराब रस्त्यामुळेच मृत्यू झालेला 100%। नाव तुमचं? माझं प्रवीण पाटील। तुम्ही कोणी माहिती आहे? मी भाऊ आहे। सांगणार दादा, अपघात झालेला आहे, नेमका हा अपघात कसा झाला आणि यामध्ये काय नेमकी घटना घडली? आमच्या वहिनी व पुतण्या हा पिंपराळा बाजारात जात असताना अजिंठा चौफुलीच्या पुढे जात असताना म्हणजे तो सुरळीत गाडी चालवत होता। अचानक डंपर आल्यामुळे त्याचा सुरळीत जात असताना डंपरवाल्याने त्याला ठोकलं।
रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे ही घटना घडली. यावेळेस रस्ता जर चांगला राहिला असता किंवा गाडी धीरे म्हणजे झाला असता तर तो अपघात टळला असता. रस्ता खडून ठेवला आहे नेमका त्याच्यामुळे रस्ता खोदून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे हा अपघात घडलेला आहे. खड्डे पण आहे रस्त्यावर. खड्डे पण भरपूर होते. काय नाव होतं माहिती मंगलाबाई अर्जुन माडी, तुमच्या कोण होतं? वहिनी तुमचं काय नाव आहे? शिवाजी कडुमाडी. काय मागणी असणार आहे तुमच्या आता? काय मागणी मागणी काय असणार आपली आहे मागणी? मागणी की रस्ता चांगला व्हावा आणि त्या कंटेनरवाल्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी. किती वाजेची घटना आहे दादा? 8:15 वाजता झालं आहे सकाळी. खराब रस्त्यांमुळेच बळी गेला का? एक मिनिट. खराब रस्ता खराब रस्त्यांमुळे खराब रस्त्यामुळे हा बळी गेलेला आहे. त्याची सरकारने दक्षता घ्यावी आणि यापुढे अशी घटना घडणार नाही त्यासाठी रस्त्याचं काम व्हायला पाहिजे. किती दिवसापासून खराब आहे रस्ता? रस्ता तर भरपूर वर्ष झाले खराब आहे, रस्त्याचं काम होतच नाही. अच्छा, खूप अपघात झाले आता. आतापर्यंत भरपूर अपघात झाले कालिंगा मंदिरापासून तर तिथपर्यंत. त्यासाठी बायपास करण्याची जास्त गरज आहे. तो बी बंद आहे. तोही बंद झालेला आहे. सुरू केला पाहिजे का आता? आता तो सुरू करायला पाहिजे आणि तरसोदपासून तर खोटेनगरपर्यंत बायपास व्हायला पाहिजे. आपलं नाव दादा? शिवाजी कडुमाडी.